नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 23 जूनचा रिव्ह्यू. आजचा भाग थोडासा गंमतशीर आणि थोडासा धमाकेदार असा आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण पाहतोय अवनी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. यशा इकडे सगळी आवरावर करत असतो. यशा तिला पिण्यासाठी पाणी देतो. अवनी तो ग्लास घेते आणि पाणी पित असते. मग यशा तिला विचारतो, तुम्ही हॉस्टेल बघण्यासाठी गेला होतात ना सकाळी आज, मग त्याचं काय झालं? अवनीला थोडं आश्चर्य वाटायला लागतं, कारण राजाने तिला सांगितलेलं असतं ना कोणाला सांगू नका म्हणून. अवनी म्हणते, हॉस्टेल? तुम्हाला कोणी सांगितलं? राजानं सांगितलं का तुम्हाला? यशा म्हणतो, नाही नाही, ते मी ऐकलं. तसं ऐकलं म्हणजे कानावर पडलं, सॉरी हां. यशा मग तिच्याकडनं पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो, काय मग झाली का हॉस्टेलचं? राजा देखील तिथे आलेला असतो. तो त्यांचं बोलणं ऐकत तिथेच थांबलेला असतो, तो काही बोलत नाही. अवनी म्हणते, नाही ना, नाही मिळाले. काय आहे ना, माझ्याकडं ID कार्ड नाही आहे, आधार कार्ड नाही आहे आणि नोकरी पण नाही आहे. कुणीच नाही दिलं. ती थोडीशी नर्वस झालेली असते. मग ती पुढे म्हणते, यशाला तुमच्या ओळखीत कोणी असेल तर बघा ना. म्हणजे एखादी छोटीशी रूम जरी भाड्याने मिळाली ना तरी खूप होईल हो. यशा म्हणतो, हो सांगतो ना. अवनी म्हणत असते, प्लीज बघा हा थोडंसं. म्हणजे इथं अजून किती दिवस ना, माझ्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल ना. राजा तिथेच असतो, तो ऐकत असतो, पण तो काही बोलत नसतो. यशवंत, अहो तुम्ही काही काय बोलून राहिला? मी काय म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला रूम मिळत नाही ना, तुम्ही तोपर्यंत इथेच राहा. इकडे राजाच्या मनात लड्डू फुटायला लागतात. तो विचार करायला लागतो, म्हणजे मनात बोलत असतो, देवी कसला भारी भाऊ दिलेस की तुम्हाला, थँक्यू हां. कारण त्याच्या मनासारखं होत असतं ना, अवनीला तिथेच राहायचं असतं. यशा अवनीला म्हणत असतो, तुम्ही बिंदास्त राहा इथे. या घराला तुम्ही आपलंच घर समजा, कारण चांगली रूम मिळणं पण आवश्यक आहे ना, आणि सेफ पण आहे. दिवसभर दगदग करून थकला असाल ना तुम्ही, तुम्ही करा आराम. अवनी म्हणते, ठीक आहे चालेल. आणि मग अवनी तिथून निघून जाते. राहतात फक्त यशा आणि राजा. अवनी गेल्यानंतर यशा राजाला म्हणतो, राजा त्यांना अर्जंट रूम शोधायची आहे. राजा थोडासा कॅज्युअल होऊन यशाला म्हणायला लागतो, दादा रूम शोधायची काही गरज नाही आहे रे. ते म्हणतात ना, सहवासातच प्रेम वाढतं म्हणून. त्या इथं राहिल्या ना तर काहीतरी होईल. इकडे यशाला मात्र राग येत असतो. राजा म्हणत असतो, आणि कदाचित कायमच्याच त्या मग इथे राहतील. यशा रागाने राजाचा हात ओढतो आणि विचारतो त्याला, या हेतून करून राहिला तू सगळं? म्हणजे त्या इथं राहाव्या, तुझ्या प्रेमात पडाव्या, तुझी बायको व्हाव्यात म्हणून करून राहिला तू हे सगळं? हे बघ, विसरू नकोस, तुमचं लग्न नाही झालेलं, खोटं लग्न आहे हे. इथं आपली इज्जत वाचावी म्हणून सगळ्या गावासमोर उभं राहिल्या त्या, म्हणून वाचली आहे आपली इज्जत. आणि तू काय करून राहिला? स्वार्थापोटी सगळं करून राहिला. राजा नाही म्हणत असतो मान डोलवून. यशा म्हणतो, हे जर का त्यांना कळलं ना तर तुझी ही जी मदत आहे ना ती सगळी झिरो होऊन जाणार आहे, झिरो. राजा यशाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण यशा काही ऐकत नाही. यशा अवनीच्या पाठीशी खंबीर उभा असल्यासारखं तो दाखवत असतो, म्हणजे असतोच खरं तो. मग यशा पुढे म्हणतो, यशा म्हणतो, त्यांच्या स्वप्नासाठी झगडू राहिले आहेत त्या, आणि तू काय करून राहिला? त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन राहिलास तू. राजा म्हणतो असतो, ऐक तरी माझं. यशा म्हणतो, चुप. यशा राजावर खूप चिडलेला असतो. त्याला म्हणतो, हे बघ माझं ऐक, त्यांनी घर का सोडलंय? त्यांच्या स्वप्नांसाठी सोडलंय, करिअरसाठी सोडलंय, शिक्षणासाठी सोडलंय. त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली आहे, आणि तुझी मदत का घेतली? तुझ्यावर प्रेम नाही आहे, तुझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास तुटेल असं काही करू नको हं राजा. यशा पुढे म्हणतो, आणि तुला काय वाटतं रे, या घरात राहतील त्या? हे बघ, बघितलंय का तू घर, काय परिस्थिती आहे घराची? राजा देखील इकडे तिकडे बघत असत त्याच्याच घराला. त्याच्यामुळे तसं हे रोजचे राडे आहेत. ती बाथरूममध्ये लाईट आत्ता दुरुस्त केली आहे, आणि ती सुद्धा कच्ची. काय सेफ वाटणार आहे त्यांना? त्यांच्या दरवाजाला आतून कडी सुद्धा नाही आहे खोलीच्या. राजाला काहीतरी आठवतं. तो म्हणतो, दादा माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी आलोच, लगेच येतो. यशा त्याला थांबवताना म्हणतो, कुठं? राजा असं म्हणत असतो, अरे गिफ्ट, गिफ्ट आणलेत मी. यशा त्याला म्हणत असतो, राजा ही गमतीची वेळ नाही आहे ना, थांब जरासं तू. पण राजा त्याच्या हातातून निसटतो आणि तो जातो. यशा त्याला थांबवत असतो, पण तो जातो. मग यशा मनाशीच विचार करायला लागतो, काय काय चाललंय काय, ह्याचं काही कळतच नाहीये. इकडे अवनी तिच्या खोलीत गेलेली असते. ती दरवाजा लावत असते, पण तो नीट लागत नाही. मग ती परत लावते.
पर तो तसंच राहतो. मग ती येते आतमध्ये झोपण्यासाठी बघते तर तिथं खूप सारे गिफ्ट्स ठेवलेले असतात. पहिला विचार करते काय असतील, मग ती जाऊन ना ती गिफ्ट्स खोलते. त्याच्यामध्ये खूप सारे रूम डेकोरेशनचे आयटम्स असतात. हे सर्व काही राजानं अवनीसाठी आणलेले असतात गिफ्ट. अवनी गिफ्ट खोलतच असते, एवढ्यात राजा येतो आणि दरवाजातून आत येऊन तो तिच्याकडे बघत असतो. अवनी खोलते तर एका गिफ्टमध्ये दरवाजाची कडी असते. ती बघते आणि म्हणते, "कडी?" तेवढ्यात राजा म्हणतो, "तुमच्यासाठी आणली, तुमच्या दरवाजाला कडी नव्हती ना? आता तुम्हाला ना सेफ वाटेल." अवनी म्हणते, "अरे, कडी कोण देतं गिफ्ट?" राजा म्हणतो, "अहो नाही, नाही, गिफ्ट दिलं नव्हतं. ते बाकीच्या गिफ्ट्समध्ये ठेवलं होतं फक्त." अवनी म्हणते, "पण गिफ्ट का दिलेत मला एवढे सगळे?" राजा म्हणतो, "काही नाही, मनात आलं म्हणून दिलं. आपल्या मनाचं ऐकणारा माणूस आहे ना मी." अवनी म्हणते, "का? माझा वाढदिवस आहे का आज? गिफ्ट का दिलेत?" ती राजावर थोडं ओरडल्यासारखं करते. राजा म्हणतो, "आमचं घर ब्रिटिशकालीन आहे, पण तुमच्या घरासारखं असं चकाचक नाही आहे ना." म्हटलं की थोड्याफार अशा वस्तू द्याव्यात, म्हणजे तुम्ही सजवाल थोडंफार. म्हणजे तुम्हाला आपलं घर हे परकं नाही ना वाटणार. राजानं हे सर्व अवनीला छान वाटावं, तिची खोली तिची आहे असं वाटावं ह्याच्यासाठी केलेलं असतं. अवनी म्हणते, "मलाही अगोदर असंच वाटायचं रे. माझं घर, माझी वस्तू, माझं स्टडी टेबल, माझा बेड, सगळं माझ्या आवडीचं." पण नंतर कळलं, घर हे वस्तूंमुळं आपलं नसतं. तिथल्या माणसांमुळं असतं. त्याच घरातले लोक जेव्हा आपल्याकडे संशयानं, परक्या नजरेने बघतात ना, तेव्हा ते घरही परकं होतं. म्हणून आहे ना, वस्तूंपेक्षा आपली माणसं महत्त्वाची आहेत, नाही का? त्यांचा ना विश्वास महत्त्वाचा. राजा म्हणतो, "तुम्ही नका लोट घेऊ एवढा. सोडून द्या विषय." मग अवनी तिथली ठेवलेली ती कडी घेऊन येते आणि म्हणते, "अरे, ही कडी लावणार पण कोण?" राजा मग त्याच्या खिशातून ड्रिल मशीन काढतो आणि दाखवतो आणि म्हणतो, तो दाखवतो आणि म्हणतो, "आपल्याकडे सोय आहे ना या सगळ्याची. लगेच लावून देतो तुम्हाला." मग राजा दरवाजाला ड्रिलने होल पाडतो आणि तिथे कडी लावून देतो. ते काम झाल्यानंतर राजा म्हणतो, "लागली कडी. आता झोपा निवांत सुखानं." काय आहे ना, ते आज एक पहारेकरी नाहीये, तो थोडंसं ऑकवर्ड फील करत असतो. मग अवनी म्हणते, "पण त्याची 4 राखणदार मुलं आहेत ना." ती स्माईल करत असते. मग राजा म्हणतो, "तुम्हाला हे अगोदर पण कोणीतरी सांगितलंय ना?" अवनी हसायला लागते. राजा म्हणतो, "बघा, हेच आहे ना, तुम्ही हसलात ना, घरामध्ये सगळीकडं फुल स्पीडने हॅपीनेस वाहायला लागतो." अवनी म्हणते, "चल." मग राजा म्हणतो, "चला, झोपा आता तुम्ही, निवांत झोपा, मी जातो." पण तो काही जायचं नावच घेत नसतो. तो तिथंच घुटमळत असतो. अवनी म्हणते, "जरा एक प्रॉब्लेम आहे पण." राजा म्हणतो, "बोला ना, लगेच सॉल्व्ह करून देतो." अवनी म्हणते, "काय आहे ना, मला हेच कळत नाहीये, कडी आतून लावलीये. असं असताना तू बाहेर कसा जाणार आहेस?" त्याचं एक्सप्लेनेशन देत असतो. मग तो त्यालाही कळतं. कडी लावलेली असते ना, मग तो बाहेर जाणार कसा? मग तो म्हणतो, "हाय, हाय, गोल्ड मेडल. डोकं तुमचं एकदम." "हां, नाही, नाही, मी जातच होतो. पण ते." मग तो राहू दे म्हणतो आणि तो जातो, बाहेर पडतो, कडी काढतो आणि बाहेर जातो. तो म्हणतो, "बरं ठीक आहे. तुम्हाला काय लागलं तर कळवा." तो बाहेर येऊन थांबलेलाच असतो. परत अवनी दरवाजा उघडते आणि त्याला एकदम म्हणते, "थँक यू." राजा मात्र खुश होऊन जातो. ती परत दरवाजा लावून घेते आणि आतमध्ये जाते. राजा देवी आईशी बोलायला लागतो आणि म्हणतो, "देवी आई, मॅडम मला थँक यू म्हणाल्या." तो खूपच खुश झालेला असतो. आनंद त्याच्या पोटात मावत नसतो. त्यामुळे तो उड्या मारायला लागतो आनंदाने. इकडे पाल्या फोनमध्ये काहीतरी बघत असतो आणि ते बघून तो स्वतःच हसत असतो. त्याला कोणाचा तरी फोन येत असतो. तो सारखा फोन कट करत असतो. धन्या देखील तिथे झोपलेला असतो. मग पाल्याचा फोन कट झाल्यानंतर धन्याच्या फोनवर फोन यायला लागतो. धन्या फोन उचलतो, तो पायलचा फोन असतो. धन्या मग तो फोन पाल्याकडे देतो आणि पाल्याला म्हणतो, "ए पाल्या, धर, जेवलास का ते सांग." पाल्या फोन घेतो आणि बोलायला लागतो. तो हॅलो बिलो काही म्हणत नाही. डायरेक्ट, "काय आहे? बोल." पायल म्हणते, "पानू तू?" ती पुढं काही बोलणार तेवढ्यात पाल्या स्वतःच बोलत असतो, "जेवलो, मी जेवलो, माझे भाऊ जेवले, अख्खं गाव जेवलं आणि हुलुलुलूचा पंतप्रधान पण जेवलं. ज्यांना ज्यांना पोट आहे ना, ते सगळे जेवले आणि सारखं काय तेच विचारतेस गं?" पायल तिकडनं म्हणते, "अरे, तू मला विचारावंस ना, म्हणून विचारते. विचार की." पायल तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, "ए, तू काय गं मला सारखं फोन करतेस गं?" पायल म्हणते, "आठवण." मला आहे ना, पालूची फार आठवण येते आणि काय आहे ना, तू घास खाल्ल्याबगैर ना, माझ्या घशाखाली घास पण जात नाही. पण पाल्या तिच्यावर जास्तच ओरडतो आणि म्हणतो, "ए गप्प, मला सांग, तू धन्याच्या फोनवर फोन का केलास? कसं काय केलंस तू?"
मग तो धन्याला ओरडायला लागतो, "ए धन्या, तू फोन नंबर दिलास हिला? कशाला दिलास?" धन्या म्हणतो, "कशाला म्हणजे काय? आता नाही कसं म्हणणार वहिनींना?" आला त्याच्यावर पण चिडतो. "कोण वहिनी? कुठली वहिनी? कसली वहिनी? हां?" धन्या म्हणतो, "अरे पायल वहिनी, रिसेप्शनला किती मदत केली त्यांनी. केली की नाही सांग बरं?" पाहिल्या म्हणतो, "ए भोल्या, मदत तर संभ्यानं पण केली. त्याला पण म्हणतो का तू वहिनी?" धन्या म्हणतो, "अरे काही संबंध आहे का?" पाहिलं म्हणते, "गबे." ते पायल म्हणत असते, "पानू." द पाल्या म्हणतो, "ए गप्पे, मी धन्याशी बोलतोय ना?" पाल्या म्हणतो, "ए धन्या, ऐक, एखाद्याने मदत केली तर त्याला थँक्यू म्हणावं, 2-4 लाडू बांधून द्यावं. हे काय आहे नंबर देतोस तू?" आणि तो मग पायाला म्हणतो, "हे ऐक तू." म्हणते, "हां, ऐकते ना. कानातनं सगळा जीव देऊन ना तुझंच ऐकते मी. बोल की." पाल्या म्हणते, "ऐक, मला इथून पुढं अजिबात फोन करायचा नाहीयेस. आणि ना धन्याच्या नंबरवर तर अजिबातच नाही करायचं आहे. कळलं का तुला? ठेव फोन." आणि मग पाल्या फोन ठेवून देतो. इकडे पायल हॅलो हॅलो म्हणत असते, पण त्याने फोन ठेवून दिलेला असतो. ती थोडीशी नर्वस होते आणि म्हणते, "अय्यो." मग ते पुढे धन्या म्हणतो, "ए पाल्यादा, ती एवढी आता जीव लावत आहे आणि तू असा हार्ट फेल कसल्यासारखं का रे वागतोयस तिच्या संग?" पाल्या म्हणतो, "हार्ट आहे म्हणूनच तर बोलून राहिलो ना भाऊ. आपलं वर्तमान बघता आहे ना, आपल्याला कळलंय की आपलं काहीच फ्युचर नाही आहे तिच्यासोबत. आणि धन्या, आयुष्यातली एक फिलॉसॉफी लक्षात ठेव." धन्या देखील लक्ष देऊन ऐकत असतं पाल्याचं बोलणं. काय आहे ना, आपल्याकडे एखादी गाडी दुरुस्तीला आली, तर आपण दुरुस्त केली आणि त्याच्यावर 1-4 राऊंड मारले म्हणून ती गाडी काही आपली होत नसते. कळलं का तुला? धन्याला काही कळालेलं नसतं. धन्या म्हणतो, "मग तू तिच्या गाडीवरून 4 फेऱ्या मारल्यास का?" सोड तू, तुला नाही कळणार. ज्या गोष्टी आल्या म्हणत असं तुला नाही कळणार. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्याच्यामध्ये पडायचं नाही. चल ब्लॉक कर, चल ब्लॉक कर. त्यांना नाही म्हणत असतो. तेवढ्यात राजा येतो आणि राजा म्हणतो, "ए काय झोपलेत ना त्या?" ते म्हणत असं, "ह्याला सांग ना, ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत आपण पडायचं नाही ना." राजा तिथे गादी टाकून झोपत असतो. आणि पळत त्याच्या गादीवर जाऊन बसतो आणि म्हणतो, "हे इथं काय आहे?" राजा म्हणतो, "इथं काय आहे म्हणजे?" धन्या म्हणत असतं, "इथं नाही झोपायचंस तू, आतमध्ये जाऊन झोपायचंस. बहिणींसोबत झोपला पाहिजे तू, सारखं इथं नाही पाहिजेस तू. जा जा तिकडे झोप जा." राजा मग धन्याच्या जागेवर जाऊन झोपतो. धन्या म्हणतो, "ए राजा, आता काय झालंय? तुझ्या डोक्यात फरक झालाय का? असं का वागून राहिलायस तू? काय प्रॉब्लेम आहे का? काय झालंय?" राजा पाहल्याकडे बघतो आणि म्हणतो, "पाह्या, तू म्हणतो तेच बरोबर आहे. लहान मुलांनी माहीत नसलेल्या गोष्टीत पडायचंच नाही." पाल्याचं आणि धड्याचं अजून चालूच असतं. तेवढ्यात यशा येतो. यशा म्हणतो, "श्श, श्श, श्श, काय दंगा चाललाय? किती वाजले? झोपा तुम्ही सगळे." मग धन्या म्हणतो, "यशोदा, बघ ना मला कसे करून राहिलेत. लहान लहान आहे, तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही." असं बोलून राहिले मला. मग यशोदा म्हणतो, "ए पाल्या, असं का बोलतोस त्याला? नीट बोल त्याच्याशी." धन्या म्हणतो, "त्या राजा त्याला पण सांग, आज पण तो इकडंच झोपायला आलाय. ह्यानं आहे ना त्या वहिनींसोबत जाऊन झोपलं पाहिजे नाही." यशा देखील त्याला म्हणतोय, "धन्या, लहान आहेस तू. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्याच्याबद्दल आपण काही बोलायचं नाही. झोप." धन्या म्हणतो, "अरे तुम्ही ना." परत यशा ओरडतो, "झोप म्हटलंय ना, झोप." धन्या ना अंगावर घेऊन झोपतो. परत त्याला काय वाटतं काय माहिती, परत तो रागाने एकदम चढदिशी उठतो आणि रागाने बोलायला लागतो, "ये." मग यशा, पाल्या आणि राजा देखील उठतात. धन्या म्हणतो, "आत्ता माझी तुम्ही खेचू राहिला ना सगळे, लहान आहे, लहान आहे म्हणून. एक दिवस तुम्हाला कळेल. ज्या दिवशी माझं लग्न होईल ना, त्या दिवशी असली खजाक बायको घेऊन येईन ना घरी, नुसती भांडणं होतील, नुसती भांडणं. आपल्या आत्यापेक्षा डेंजर बायको घेऊन येईन. नुसती भांडणं, राडाराडी, बोंबाबोंब सगळं होणार. मग तुम्हाला कळेल." यशा, धन्या, राजा त्याच्याकडं बघायला लागतात. धन्या असा का बोलतोय? पुढे बोलत असतो. "मग तुम्हाला कळेल कोण लहान आहे, कोण मोठं आहे." त्याच्या मनातलं सगळं बोलतो. मग यशा म्हणतो, "झालं?" मग परत धन्या ते अंगावरचं घेतो आणि झोपून जातो. त्याच्यानं त्याचा सगळा राग धन्याने त्याचा सगळा राग व्यक्त केलेला असतो. सगळे झोपतात. इकडे अवनी झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला झोप लागत नसते. मग ती उठून बसते आणि तिला काहीतरी टेन्शन आलेलं असतं. तिला टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे अण्णांचंच असतं खरं तर. त्यामुळे तिला झोपच लागत नसते. इकडे मग ईशा पाणी पिण्यासाठी उठतो. मग त्याला आठवतं की अवनीला देखील पाणी दिलेलं नाहीये. यशा राजाला हाक मारतो आणि म्हणतो, "ए राजा, आज त्यांना पाणी दिलं होतं का?" राजा पडदिशी उठतो आणि म्हणतो, "ओ, विसरलोच मी." तो अवनीसाठी पाण्याची बाटली घेऊन येतो आणि मग अवनीच्या खोलीबाहेर येऊन दार वाजवत असतो. मग अवनीने दरवाजा उघडून आत बाहेर येते. राजा म्हणतो, "झोप डिस्टर्ब झाली आहे का तुमची?"
मला फक्त तुम्हाला पाण्याची बाटली द्यायची होती. अवनी ती पाण्याची बाटली घेते आणि थँक यू म्हणते. मग राजा जात असतो. तेवढ्यात अवनी म्हणते, "जरा आत येतोस का तू?" राजा आत जाण्याअगोदर यशाकडे बघतो. यशा तिथे जागाच असतो. यशा त्याला खुणवून सांगतो, "लगेच जायचं आणि लगेच यायचं." राजा हो म्हणतो आणि मग तो अवनीच्या खोलीत जातो. राजा आत आल्यानंतर त्याने दिलेलं तो गिफ्ट बघतो. अवनीने ते एका साईडला ठेवलेले असतात. राजा म्हणतो, "अरे वाह! तुम्ही ठेवलं का ते? लावलं का?" तो म्हणतो, "मला माहिती नाही कसं लावायचं ते." अवनी म्हणते, "नाही, लावलं नाहीये, ठेवलंय फक्त ते." राजा म्हणतो, "होय काय? बरं, मला त्यातलं काही कळत नाही. मी असंच आणलंय. बघा आता कसं सजवायचंय ते." अवनी म्हणते, "छान आहे." राजा जात असो, "ठीक आहे, येतो मी." अवनी म्हणते, "बरं ऐक ना, झोप आली का तुला खूप?" राजा म्हणतो, "नाही." मग अवनी म्हणते, "बसतोस का मग थोडा वेळ?" राजा मग हां म्हणतो आणि तिथं ठेवलेली खुर्ची घेतो आणि तिच्याजवळ घेऊन बसतो. दोघे ऑकवर्ड असतात. मग राजा म्हणतो, "तुम्हाला काही बोलायचं होतं का माझ्याशी?" अवनीचं तोंड खूप नर्व्हस झालेलं असतं. राजाला वाटतं, की तिला आता जायचंय वाटतं आत्ताच्या आत्ता घर सोडून. राजा म्हणतो, "हे बघा, घरातून बाहेर पडायचा आत्ताचा विचार करू नका. आता खूप लेट झालाय. मी आहे ना ते तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. म्हणजे माझं याच्यामध्ये काहीच ब हे नाहीये हां. माझा काहीच स्वार्थ नाही. ऐका ना माझं तुम्ही प्लीज ऐका ना." अवनी म्हणते, "अरे तसं काही नाहीये." मग राजा म्हणतो, "मग तुम्हाला काही झोप लागत नाहीये का?" म्हणते, "हं." राजा म्हणतो, "राजाला तर पंख्याचा काही प्रॉब्लेम आहे." तो म्हणतो, "पंख्याचा काही प्रॉब्लेम आहे का?" ती म्हणते, "नाही, नाही, पंख्याचं काही नाहीये." राजा विचारतो, "मग काय झालंय?" ती म्हणते, "अण्णा अजून आले नाहीयेत ना घरी?" राजा म्हणतो, "हां, अण्णांचं टेन्शन आहे तुम्हाला. अहो त्याचं तुम्ही लोड घेऊ नका. अण्णा उद्या सकाळपर्यंत येतील." मग मी तेच ते असं कसं तुम्हाला काहीच काळजी वाटत नाही का त्यांची? कसं वागवत असतील पोलीस त्यांना? रात्रभर कसे झोपतील ते? नंतर काळजी नाही असं नाही, पण ते आमच्यासाठी नेहमीचंच झालंय ना. आणि येता येता पोलीसवाले ओळखीचे झालेत. ते अण्णांना एकदम कम्फर्टमध्ये ठेवतात. लोड काही वाटत नाही आणि अण्णा उद्या सकाळपर्यंत नक्की येतील. तुम्ही काहीही लोड घेऊ नका. तुम्ही झोपा." असं म्हणून राजा परत निघत असतो. तेवढ्यात अवनी परत म्हणते, "बरं ऐक ना, थांबशील का? अण्णांचा रेडिओ आणशील का?" राजा म्हणतो, "अण्णांचा रेडिओ?" त्याला थोडंसं आश्चर्य वाटायला लागतो, पण तो हो म्हणतो. परत तो विचारतो, "पण का?" अवनी म्हणते, "ते अण्णा ना रोज रात्री रेडिओ लावून झोपायची ना, ती गाण्यांची सवय झाली आहे मला. आणि आज आहे ना, ते नाही आहेत तर कसं तरी वाटतंय रे मला. म्हणजे रेडिओ असला तर ॲटलीस्ट असं वाटेल ना, की ते आहेत म्हणून. आणि झोप पण लागेल ना मला. आणि तुमच्यासाठी हे सगळं खूप नॉर्मल असेल, पण माझ्यासाठी हे खूप शॉकिंग आहे. मला नाही झोप लागणार अशी मला नाही सहन होत हे असं आपलं माणूस असं त्रासत असेल तर. तू प्लीज, प्लीज रेडिओ आणून दे ना मला." राजा म्हणतो, "हो ठीक आहे, आणतो रेडिओ." असं म्हणून तो रेडिओ आणायला जात असतो. तो रेडिओ शोधायला जात असतो. यशानं ह्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानं ऑलरेडी रेडिओ हातात घेऊन थांबलेलं असतं. राजा बाहेर आल्यानंतर यशा त्याच्याकडे रेडिओ देतो. पहिला थँक म्हणून निघत असतो. परत थांबतो आणि म्हणतो, "दादा, तुला कसं काय कळलं की त्यांना रेडिओ पाहिजे ते?" राजा यशाला म्हणतो, "तू आमचं बोलणं चोरून ऐकत होता?" "अरे, असं नवरा-बायकोचं चोरून ऐकणं पाप असतं हं." त्याच्याकडे बघायला लागतो. तो म्हणतो, "हां, मग?" मग राजा यश म्हणतो, "नवरा-बायको?" राजा म्हणतो, "नाही, नाही, ते फ्लोमध्ये निघालं." यश म्हणतो, "ए थांब." एक पटकन जायचं आणि पटकन बाहेर यायचं. तर राजा हो म्हणून मान डोलवतो. मग यशा त्याच्या अंथरुणावर जाऊन बसतो. तर ते बसलेलेच असतं, झोपलेलं नसतो. जाताना राजा बघतो. मग यशा त्याला ॲक्शन करून सांगतो, "लगेच यायचं." मग राजा म्हणतो, "हो, आलो, लगेच येतो." असं म्हणतो आतमध्ये जातो. तर अवनीला रेडिओ देतं. अवनी रेडिओ बघते आणि खुश होते आणि ती म्हणते, "थँक यू." ती मग रेडिओ लावते. ती रेडिओ लावायचा प्रयत्न करत असते, पण त्याच्यात आवाज येत होता खरखर. तिला ते नीट लावताच येत नसतं. राजा अजून तिथेच असतो. तिला व्यवस्थित लागत नाहीये रेडिओ. मग तो तिच्याजवळ येतो आणि तो रेडिओ घेतो आणि तो नीट तिला लावून देतो. रेडिओवर तो जोरात फटका मारतो. तो पटदिशी व्यवस्थित चालू होतो. अवनी बघतच बसते. पण हे सगळं काही तिच्यासाठी नवीनच असतं ना सगळं. राजा मग तिच्याकडे देतो रेडिओ आणि म्हणतो, "अण्णांचं आहे ना, थोडी स्पेशल ट्रीटमेंट लागते त्याला." तो हसायला लागतो. अवनी देखील तो घेते आणि खूप खुश होते. ती देखील हसायला लागते. त्या रेडिओवर आकाशी झेप रे पाखरा गाणं लागलेलं असतं. मग राजा येतो म्हणून निघतो. राजा अवनीच्या खोलीच्या दाराबाहेरच उभा असतो. तो हसत असतो स्वतःशीच मनाशी. पलटतो, समोर त्याच्या बरोबर यशा असतं. त्याची स्माईल एकदम गॉन होते आणि मग तो परत तिथे त्याच्या अंथरुणावर जाऊन झोपतो. मग यशा देखील त्याच्या अंथरुणावर झोपतो. पण त्याचं लक्ष अजूनही यशाकडे
राजाकडे असतं, सॉरी. रेडिओच्या गाण्याचा आवाज दत्ता काका आणि सुलक्षणाच्या घरात देखील येत असतो. दत्ता एकदम जाग होतो आणि सुलक्षणाला पण उठवतो. सुलक्षणा उठते. दत्ता म्हणतो, "हे बघ गाण्याचा आवाज यायला लागलाय." सुलक्षणाला देखील आवाज येतो. ती म्हणते, "धोंडी परत आल्या की काय?" दत्ता खूपच घाबरलेला असतो. तो म्हणतो, "अगं बाई, मग आता काही माझं खरं नाहीये." सुलक्षणा म्हणते, "पण असं कसं होईल? पोलिसांनी असं कसं सोडलं त्याला? चल, चल पाहून येऊया." मग ती दत्ताला घेऊन जाते. दत्ता नाही म्हणत असतो, पण त्याला ती ढकलून पुढं घालून घेऊनच जाते. ते दारात येऊन बघायला लागतात कुठून आवाज येतोय आणि अण्णा दिसतायत का दारात, पण त्यांना अण्णा काही दिसत नसतात. दत्ता मात्र मागेच असतो, सुलक्षणाच पुढे आलेली असते बघायला. दत्तानंतर सुलक्षणाच्या मागे येऊन वाकून बघत असतो. सुलक्षणा म्हणते, "इकडं तर कोणीच नाही दिसून राहिलं." मग दत्ता म्हणायला लागतो, "धोंड्याच्या पोरांनी रेडिओ लावलाय की काय?" सुलक्षणा म्हणायला लागते, "तो आहे ना रेडिओच फोडला पाहिजे." दत्ता म्हणतोय, "त्या धोंड्यालाच फोडून काढला पाहिजे. आज ना उद्या तो सुटून येणारच आहे ना." लक्ष्मण ते येऊ दे की. त्याला आहे ना सुनेच्या अ, छ छळाच्या आरोपाखाली पाक खडी फोडायला पाठवते की नाही बघच तू. अरे दत्ता तिला विचारायला लागतो, "कापूस आहे का कापूस?" लक्ष्मणाचे डोळे बघून तिला घाबरून तो परत आतमध्ये निघून जातो. मग दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. इकडे अवनी किचनमध्ये आलेली असते. अशा किचनमध्ये काहीतरी करत असतो. अवनी आल्यानंतर तो अवनीला चहा करून देतो. अवनी यशाला म्हणत असते, "सगळी कामं तुम्हीच करता ना? त्यांना पण काहीतरी करायला सांगत जा." "किती वेळ झाला झोपली आहेत ते?" यशा म्हणत असतो, "झोपू द्या तो." अवनीला चहा करून देतो आणि म्हणतो, "ते काय आहे ना, दिवसभर ते काम करून कंटाळतात ना." अवनी म्हणते, "तुम्ही पण दिवसभर कामच करत असता ना? थोडीफार कामं त्यांना पण सांगा हां, ते काय नाही." "मी आहे ना, मी राजाला उठवते." यशा हसतो आणि म्हणतो, "राजाला? अहो, एक वेळ कुंभकर्ण उठेल, पण आमचा राजा नाही उठणार." अवनी पण हसत असते. म्हणते, "काय म्हणता?" परत ती काहीतरी विचार करते. तिच्या काहीतरी डोक्यात येतं. ती ॲक्चुअली राजासोबत प्रँक करणार असते. राजाच्या तोंडावर पाणी मारून उठवणार असते. म्हणून ती पाण्याचा ग्लास घेते भरून आणि ती राजाजवळ जाते. यशाला काही सांगत नाही, फक्त आलेच असं म्हणते आणि बाहेर जाते. तिथे धन्या, यशा, राजा तिघेही झोपलेली असते. ती राजाजवळ जाते कडेने हळूच. सुरुवातीला ती थोडंसं पाणी हातात घेऊन राजाच्या तोंडावर शिंपडत असते. पण राजावर काहीच फरक पडत नसतो. तो फक्त निवांत झोपलेला असतो. जरासं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात. परत आहे तसा झोपतो. परत अवनी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडत असते. तो काही उठायचं नावच घेत नाही. मग अवनी त्याच्या तोंडावर सगळा पाण्याचा ग्लास ओतणार असते आणि ती अडखळते पाल्याच्या पायात आणि तो ग्लास पाल्याच्या तोंडावर ओतला जातोय. पाल्या एकदम चटकन उठतो. जोरात ओरडतो अवनीवर. हात उगारतो आणि म्हणतो, "तुमच्या तर?" अवनी घाबरते. ती मागे-मागे सरकत जाते. तिथं फॅन नसतो, तो पडतो. तिच्या हाताचा ग्लास देखील खाली पडतो. यशा तिथे येतो. राजा उठतो. धन्या देखील उठतो. पण पाल्यानं हे काही मुद्दाम केलेलं नसतं. झोपेत कुणीही असं पाणी घातलं तर तसंच रिएक्शन येणार ना. पण अवनीला इतकं जोरात कोणी ओरडलेलं नसतं. त्यामुळे तिच्या डोळ्यातून देखील पाणी घ्यायला लागतं. मग ती रडायला लागते आणि ती बाहेर निघून जाते. यशा म्हणतो, "पाल्या, तुला काही बघता येत नव्हतं का? बघ, डोळे फुटले होते का तुझे?" पाल्या म्हणतो, "अरे यशोदा, मला वाटले की राजाने फालतू चाळे केले असतील म्हणून मी." राजा त्याच्यावर परत ओरडायला लागतो, "अरे तुला राजात आणि बहिणीमधला फरक कळत नाही काय तुला?" राजा म्हणतो, "यशोदा, बघितलंस का? लहान मोठ्यातला काही फरकच कळत नाहीये ह्याला. वहिनी तर रडत गेलेत, तुला काही वाटत नाहीये काय अरे?" तो त्याच्यावर खूप ओरडत असतो. म्हणतो, "यशोदा, मी मुद्दाम नाही केलं." राजा म्हणतो, "अरे मुद्दाम नाही केलं, तुला डोकं असायला पाहिजे ना थोडं." यशा देखील चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो, "अरे ती आपल्या विश्वासावर आली आहे ती आपल्या घरात. आपल्या घरात एक बाई राहते याचा 24 तास भान ठेवा ना रे तुम्ही." राजा म्हणतो, "हे भान ठेवायला डोकं नको रे का रे ह्याला?" मग पाल्याला देखील राग येतो. पाल्या म्हणतो, "राजा, माझी सारखी-सारखी अक्कल काढायची नाही हां, मुद्दाम केलेलं नाहीये मी." राजा म्हणतो, "अरे मुद्दाम केलं नाहीयेस, पण आता चूक केलीयेस तर नमतं घे ना, सॉरी म्हण ना. एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहे हा." असं बोलता-बोलता त्यांची खूपच भांडणं व्हायला लागतात, वादावादी व्हायला लागतात. यशा आणि धन्या त्यांना सोडवत असतात. एकीकडे यशा पाल्याला पकडतो आणि धन्या राजाला सांभाळत असतो. धन्या म्हणतो, ओरडतो आणि म्हणतो, "ए झालं का तुमचं सुरू कुत्र्या मांजरावाणीसारखं हे?
ईशा देखील म्हणतो, "ए लांब व्हा तुम्ही, भांडायचं नाहीये तुम्हाला अगोदरच सांगतो हां." मग पाल्या म्हणतो, "त्याला सांग ना तू." राजा म्हणतो, "तू त्याला सांग ना." त्यांची भांडणं चालू असतात. यशोमती म्हणतो, "अरे बाहेर ती रडत आहे, तिला कोणतरी समजावायला जा ना." मग इकडे राजा पळत जातो. त्याला वाईट वाटत असतं कारण त्यानंही मुद्दाम केलेलं नसतं आणि हा एपिसोड इथेच संपलेला आहे. दुसऱ्या दिवशीच्या भागात पुढील भागात आपण पाहतोय, की पाल्या पायलवर खूप ओरडत असतो आणि धन्या जिथे नोकरी करत असतो त्या नानांनी त्याला नोकरीवरून काढलेलं असतं. ते म्हणत असतात, "तुला नोकरीवर नाही ठेवू शकत. त्या चंद्रकांत देशपांडेच्या मुलगीला ना घरात नेऊन सोड. ही माझी गाडी घेऊन जा आणि तिला घरात नेऊन सोड." तर बघूया आता कोणते ट्विस्ट एंड टर्न्स येणार आहेत पुढच्या भागामध्ये. तर मंडळी तुम्हाला आपले रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुढील भागात भेटूया. धन्यवाद. बाय.